दक्षिण मुंबईतील हुतात्मा चौक इथल्या मोफत वाहनतळावर अनधिकृतपणे शुल्क वसुली होत असल्याचा प्रकार उघडकीस आलाय। महापालिकेच्या गस्ती पथकाने तपासादरम्यान हा प्रकार उघड केलाय। या प्रकरणी महापालिका प्रशासनाने माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। तर शुल्क वसुली करणारे दोन्ही आरोपी आता पदपथावर राहणारे असून ते मध्य प्रदेशचे रहिवासी असल्याचं समोर आलंय। दरम्यान दक्षिण मुंबईतील काही वाहनतळांवर जास्त शुल्क वसुलीच्या तक्रारी वाढल्याने मुंबई महापालिकेने DN रोड आणि हुतात्मा चौक परिसरातील वाहनतळं आता तात्पुरतं मोफत उपलब्ध करून दिलंय। मुंबईत येऊन मुंबईतील एका हॉटेलच्या बाहेर फुटपाथवर राहून मुंबई महानगरपालिकेच्या फ्री पार्किंग असलेल्या परिसरामध्येच 150 रुपये तासाला वाहन लावून पार्किंगचे चार्ज घेणाऱ्या 2 तरुणांना खरतर अटक करण्यात आलेली आहे। मी सध्या उभी आहे फोर्ट परिसरामध्ये आणि आपण बघतोय की फोर्ट परिसर म्हणजेच अगदी रेलचेल असलेला परिसर आहे। हुतात्मा चौकचा हा परिसर आहे। खास करून मोठ्या प्रमाणात कार्यालय त्याचप्रमाणे कोर्ट या परिसरामध्ये असल्यामुळे येथे येणाऱ्या लोकांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात असते आणि लोकांसमोर सगळ्यात मोठा प्रश्न असतो तो म्हणजे पार्किंगचा आणि त्यासाठीच या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने फ्री पार्किंग सुरू करण्यात आलेली आहे। मात्र फ्री पार्किंग असून देखील 2 तरुण गेल्या 2 महिन्यापासून या ठिकाणी पार्किंगचे चार्जेस लावत असल्याच्या तक्रारी BMCला प्राप्त झाल्या होत्या। त्याच्यामुळे निश्चितच त्यांच्यावर सध्या कारवाई करण्यात आलेली बघायला मिळते। कॅमेरा पर्सन विक्रम सवैदेही काणेकर, साम TV न्यूज, मुंबई।